आपल्या विविध मागण्यांकरता आझाद मैदानामध्ये शिक्षक आंदोलनाला बसले। शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा पाठिंबा आहे। आमदार रोहित पवार शिक्षकांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। रोहित पवार यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आझाद मैदानामध्ये कालपासून शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आमदार रोहित पवार सुद्धा काल रात्रीपासूनच या ठिकाणी आहेत। एकूणच सकाळच्या वेळेला ही साफसफाई जी आहे त्या आझाद मैदानामध्ये होताना पाहायला मिळते। स्वतः आमदार रोहित पवार हे शिक्षकांसोबत या ठिकाणी साफसफाई करतात। मात्र या ठिकाणी सरकार दखल घेत आहे का ते त्यांच्याशी जाणून घेऊ। दादा, कालपासून हे शिक्षक खरं तर आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही रात्रभर या ठिकाणी आहात। गेले अनेक 11 महिन्यांचा हा लढा आहे, अद्याप शिक्षकांच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडून पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। हे बघा, या शिक्षकांचं आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की इलेक्शनच्या आधी तुम्ही GR काढला होता, त्याचा अर्थ पेपरच्या माध्यमातून तुम्ही शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते अनुदान देणार। इलेक्शन झालं, मतं मिळाली, तुम्ही मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून आला, पण त्यानंतर 11 महिने झाले, 10 ते 11 महिने झाले, अनुदान जे या सगळ्या शिक्षकांच्या खात्यामध्ये जायला पाहिजे होतं ते अजूनपर्यंत गेलेलं नाही। हे वातावरण बघितलं, हा प्रेशर बघितला आणि मग कुठेतरी सरकारशी फोनवर सुद्धा बोलणं झालं होतं, अनेक नेत्यांशी बोलणं झालं होतं। मग महाजन साहेब सरकारचे प्रतिनिधी म्हणून इथं आले आणि त्यांनी शब्द दिला 11 ते 11:30 वाजता बैठक होणार। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जे शिक्षण मंत्री आहेत आणि इतरही सर्व पदवीधरचे आमदार आणि हे यांचे काही पदाधिकारी, अशी एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निर्णय हा यांना मान्य होईल असा तो निर्णय घेतला जाईल। आमची अपेक्षा आहे की त्याच पद्धतीने निर्णय होईल। 11:30 वाजता पवारसाहेबसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत। आझाद मैदानामध्ये जे शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे त्यांची एवढीच मागणी आहे की आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या। अनुदानाची जी मागणी आहे ती प्रमुख मागणी आहे, त्यामुळे सरकार यावरती दुपारी 12पर्यंत काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान शिक्षकांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे तेही आपण समजून घेऊया। विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्याची मागणी आहे। 1 ऑगस्ट 2024 पासून कोल्हापूरमध्ये 75 दिवस तर राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली आहेत। विधानसभा निवडणुकीआधी 10 ऑक्टोबरला अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचं कबूल करण्यात आलं। निवडणुकीनंतर 2 अधिवेशनं होऊनही GRची अंमलबजावणी नाही। 60,000हून अधिक शिक्षकांचा रोष आहे, आक्रमक आहेत। त्यामुळे आता हा एल्गार पुकारला जातोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।